कुणी नाही केलं, कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलं व माय, कुणी नाही केलं भलं व माय, मान केलं माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, ओ दादा तो बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहतात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आमच्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। ब्रह्मनायक सम्राट अशोक देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई आणि भीमाई या आपल्या श्रद्धा स्थानातील वादांना करून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज आपल्या बडनेरा येथील सुजाता बुद्ध विहार या ठिकाणी नुकतीच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी 363वी वंदना आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली। या वंदनेला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष बौद्धाचार्य ठौरे गुरुजी, विद्यमान महानगराचे संस्कार विभागाचे प्रमुख उपाध्यक्ष शांतानंद गिलाब, बडनेरा शहराचे अध्यक्ष सांबारे सर, सरचिटणीस नागदेवे सर, या ठिकाणी जिल्ह्याचे आदरणीय भटकर सर, शिंदे सर, त्याचप्रमाणे मुकुंदराव मेश्राम सर, राजकन्याताई, मालतीताई आणि या विहाराच्या सहयोगिका छायाताई आणि ज्यांनी आताच त्यांच्या काय लक्षामध्ये आलं मला माहीत नाही, एकंदरीत त्या आपल्या चळवळीमध्ये शिबिरामध्ये त्या होत्या, त्या पाहत आहेत, त्यांचं निरीक्षण असावं, कारण की आजकाल आपल्या वंदनेमध्ये आपण कुणाकडेही पैशासंबंधी मागणी करत नाही। भारतीय बौद्ध महासभेचे जे काही आपले कार्यकर्ते असतात प्रत्येक बाबतीत तेच आपली सक्रियता दाखवत वेळोवेळी सहकार्य करीत असतात। त्यामुळेच राऊतताई यांचं आज
निश्चितपणे या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या या वाटचालीसाठी आपलंही कुठेतरी योगदान द्यावं या भावनेनं त्यांनी ते दिलं. निश्चितपणे संस्थेच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. सकाळीच 5 वाजता जिथे घटना घडली आज, आणि तोही रविवार दिवस, या वंदनेच्या उपक्रमामध्ये ज्यांनी कालपर्यंत आपलं योगदान दिलं ते सुखदेवरावजी शृंगारे आज आपल्यामध्ये नाही आहेत. या वंदनेच्या उपक्रमात जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत त्यांनी योगदान दिलं. विशेषतः आज कालपर्यंत त्यांनी आयुष्याचा संघर्ष त्याचा चालू होता. या आठवड्यातच भारतीय बौद्ध महासभेचे जवळपास सर्वच पदाधिकारी त्यांच्या भेटीला गेलेत. परंतु शेवटी अनपेक्षितपणे, कारण आजकाल मृत्यू केव्हा येईल काही सांगता येत नसतं, परंतु बाबासाहेबांच्या मातृसंस्थेशी जुळणाऱ्या लोकांच्या बाबतीत निश्चितपणे दुःख होतं की चालता बोलता सहकारी एक सैनिक हा चळवळीतला निघून गेला. ते शल्य, ते दुःख मनस्वी होतं. एरवी मृत्यू अटळच आहे, तो कुणाला येईल, कधी येईल हे काहीच सांगता येणार नाही. एकंदरीतच आठवणी मात्र काही कायम असतात. गेल्या वर्षभरापासून ते आपल्या मृत्यूची झुंज देत होते आणि अखेर त्यांचे प्राण आज सकाळी मागवला. 12 वाजता त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे. त्यावेळी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. विशेषतः आपल्या बैठकीमध्ये दुपारच्या निश्चितपणे त्या शोक संवेदना आपण कशा व्यक्त केल्या. आज या ठिकाणी अधिक वेळ आपल्याशी न बोलता भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल समजून घेतली तर बरं होईल. कारण की या विहारातून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मला वाटतं मागच्या वर्षी वंदना झाली होती. त्या वंदनेचं एक फलित असं झालं की एरवी अनेकदा जातो आपण, मात्र मागच्या वर्षीच्या वंदनेला एक परिणाम झाला, समजून घेण्याचा प्रयत्न झाला आणि आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये इथे यशस्वीपणे शिबिर संपन्न झालं. त्या मेश्राम या केंद्रीय शिक्षिका, इथल्या लोकांशी त्यांनी मन जोडली. भारतीय बौद्ध महासभा काय आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन एक परीक्षा झाली होती. ज्या परीक्षेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पर्वावरची ती परीक्षा होती. पूर्वसंध्येला झाली होती, म्हणजे 13 तारखेला झाली होती, 13 एप्रिलला. त्या परीक्षेमध्ये आमची ती विद्यार्थिनी ताईली शरद बापुडे, हिने त्या परीक्षेमध्ये गुण संपादन केलं, यश संपादन केलं. तिचंही अभिनंदन झालं. एकंदरीत आपल्या भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल ही केवळ जयंतीपुरती मर्यादित नसून या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण कशी होईल हा प्रयत्न आपला. निश्चितपणे त्याला आपण सर्व सहकार्य देतात ही बाब देखील अतिशय महत्वाची मी समजतो. आमच्या मुंडे सरांनी आताच एक वेदना व्यक्त केली, दुःख व्यक्त केलं की एकतर आपले कर्मचारी आता ज्या ज्या विभागात आहेत ते कोण्या अवस्थेतून जात आहेत. सुखासुखी नोकरी करण्यात आलेल्या नाही. त्याच्यामुळे काल जी घटना घडली 2 दिवसाआधी ती निश्चितच दुःखदायक आहे.
त्या संदर्भात नयन मुंडे यांच्या भावनेशी मी सहमती दर्शवतो आणि त्यांनाच सांगतोय मी की लेटा लेटवर एक निवेदक तयार करावं आणि ताबडतोब टायमिंग निश्चित करा. शक्य असेल तर उद्याच कलेक्टर ऑफिसला किंवा आयुक्ताकडे तशा प्रकारचं निवेदन देऊन या अन्यायाविरुद्ध जाहीर निषेध आपण व्यक्त करूया. निश्चितपणे हा प्रवास असाच पुढे जात राहील. केवळ वंदनेपुरता आपलं काम मर्यादित नाही आहे. भारतीय बौद्ध महासभा त्या पुढे आता मोठ्या प्रमाणात सर्वीकडे वाटचाल करत आहे. एक शिबिर लावलं म्हणून आपलं काही संपलं नाही. त्याही पुढे आपल्याला पुढे जाता आलं तर फार बरं होईल. त्या अनुषंगाने आपण दुपारच्या मीटिंगमध्ये चर्चा करूया. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली मीटिंग आज होणं गरजेचं आहे. म्हणून दुपारच्या मीटिंगला निश्चितपणे आपण वाचनालयामध्येच आपण एकत्र बसणार आहोत, चर्चा करणार आहोत. होईल ना, मागे पुढे होईल तो संवेदना अंतिम संस्कार झाल्यावरच आपण मीटिंगला येऊया. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि ही चळवळ, ही वंदना आता वंदना राहिली नाही तरी ती चळवळ बनलेली आहे. त्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण सहभागी व्हा अशा प्रकारचं सर्वांना आवाहन करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.